गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा उपप्रादेशिक कार्यालयाच्या अखत्यारीतील शिरपूर धान्य खरेदी केंद्रात खरेदी केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या धान्याची कथित अफरातफर झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। आदिवासी विकास महामंडळाने खरेदी केलेल्या केंद्रप्रमुख मेश्राम यांच्या विरुद्ध चौकशी सुरू केली आहे। हंगाम 2023-24 दरम्यान एकूण 19,860.40 क्विंटल धान्य खरेदी करण्यात आले होते। त्यापैकी 15,916.32 क्विंटल धान्याची वाहतूक करण्यात आली। मात्र 3,944 क्विंटल धान्य गायब असून शेकडो बारदाना कट्टेही गायब झाले आहेत। जिल्ह्यात धान्य घोटाळ्याचा प्रकार पुन्हा प्रकाशात आल्यानंतर आदिवासी विकास महामंडळ पुन्हा चर्चेत आले आहे। कारण या प्रकरणात 3,944.8 क्विंटल धान्य आणि बारदानाची अफरातफर झाली असून याची किंमत सुमारे 2 कोटी रुपयांच्या आसपास असल्याचं सांगितलं जाते। क्षेत्रीय व्यवस्थापक श्री सांबारे यांनी देऊळगाव खरेदी केंद्राचा दौरा केला असता तेथे धान्याचा साठा कमी असल्याचं त्यांच्या लक्षात आलं। त्यांनी तातडीने एक चौकशी समिती स्थापन केली। चौकशीअंती हंगाम 2023-24 दरम्यान सदर खरेदी केंद्रात 3,944.8 क्विंटल धान्याचा अभाव असल्याचं निष्पन्न झालं। चौकशीनंतर असे आढळले की त्याची किंमत 1,45,58,428 रुपये इतकी आहे। तसेच 7,398 नवीन बारदाना आणि 10,203 जुना बारदाना एकूण 8,34,652 रुपयांचे साहित्यही केंद्रात उपलब्ध नसल्याचे दिसून आले। एकूण धान्य व बारदानाची किंमत 1,53,93,080 रुपये आहे। काही वरिष्ठ अधिकारीही 2023-24 मध्ये खरेदी केलेल्या धान्य आणि बारदानाच्या अफरातफर प्रकरणात सहभागी असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे हा प्रकार दाबण्याचा प्रयत्न सुरू होता। मात्र क्षेत्रीय व्यवस्थापकपदी वरिष्ठ अधिकारी श्री सांबारे यांच्या नियुक्तीनंतर हा प्रकार उघडकीस आला आणि चौकशी देखील सुरू झाली। याचप्रमाणे 2024-25 मध्येही खरेदी केलेल्या धान्य आणि बारदानाच्या कोट्यवधी रुपयांच्या अफरातफरीची चर्चा आहे। त्यामुळे वरिष्ठ अधिकारी घाबरले आहेत आणि स्वतःचा बचाव करण्यासाठी कोट्यवधी रुपयांच्या डीलमध्ये गुंतले गेले आहेत। मोठे अधिकारीही यामध्ये सामील असल्याने कारवाई कधी आणि कशी होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। शिरपूर येथे चौकशीसाठी चौकशी समिती गावात पोहोचली असता गावकऱ्यांना ही कशाची चौकशी आहे हे समजले नाही। खरेदी केंद्रप्रमुख मेश्राम यांनी नागरिकांना सत्य न सांगता गोलमोल उत्तरे देऊन चौकशीसाठी अधिकारी यावे लागते असे सांगून टाळले। वर्ष 2023-24च्या धान्य घोटाळ्यानंतर गडचिरोलीचे क्षेत्रीय व्यवस्थापक कोटलावार यांना निलंबित करण्यात आले आणि कुरखेडा उपप्रादेशिक व्यवस्थापक बावणे यांना पदभार देण्यात आला। त्यावेळी 15 मिलर्सना खरेदी केलेल्या धान्याच्या मिलिंगसाठी परवानगी देण्यात आली आणि धान्याचे वजन 40 किलोऐवजी 30 किलो करण्यात आले। क्षेत्रीय व्यवस्थापक बावणे यांना याची माहिती मिळूनही त्यांनी चौकशी न करता वाहतूक सुरू ठेवली। त्यानंतर नियमित क्षेत्रीय व्यवस्थापक श्री सांबारे यांच्या नियुक्तीनंतर त्यांनी चौकशी समिती स्थापन करून सखोल चौकशी सुरू केली। धान्य खरेदी हंगाम 2023-24 दरम्यान 1,53,93,080 रुपयांचं गबन झाल्याचं निष्पन्न झालं। गडचिरोली जिल्ह्याचा प्रादेशिक विभाग धान्य घोटाळेबाज म्हणून प्रसिद्ध झाला आहे। या गंभीर आरोपाच्या पार्श्वभूमीवर धान्य खरेदी केंद्रप्रमुख मेश्राम म्हणाले की सध्या धान्य खरेदीवर लागलेल्या आरोपांची चौकशी सुरू आहे। जेव्हा आरोप सिद्ध होतील तेव्हा पाहिले जाईल। सध्या मी काहीही सांगू शकत नाही। खरेदी केलेले धान्य व बारदाना जितके खरेदी केले गेले होते तितकेच ट्रान्सपोर्ट केले गेले असून बारदाना देखील उपलब्ध असल्याचं त्यांनी सांगितलं। सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार नाशिक येथील एका मोठ्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नावावरून धान्य मिल आणि खरेदी केंद्रप्रमुखांकडून लाखो रुपयांची वसुली झाल्याची चर्चा आहे। पैसे न दिल्यास तुमच्यावर गुन्हा दाखल करू, माझे साहेबांशी चांगले संबंध आहेत असे सांगून कोट्यवधी रुपयांची वसुली झाल्याचं बोललं जात आहे। कोणता अधिकारी आहे जो वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नावावरून जिल्ह्यातून कोट्यवधी रुपये वसूल करून गबन करतोय याची देखील चौकशी होईल का नाही यावरही मोठा प्रश्न आहे। जर या प्रकरणाची गंभीर चौकशी झाली तर एखादा मोठा अधिकारी अडचणीत येऊ शकतो अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे।